ते नुसते शिक्षक नाहीत, उपमुख्याध्यापक आहेत या शाळेचे. आणि असा माणूस या पदावर असला तर आपल्या शाळेच्या इमेजवरती त्याचा काय परिणाम होईल याचा विचार आपणच करायला हवा. तू काय पोलिसांची सिक्रेट एजंट वगैरे नाही आहेस ना? नाही, एवढे प्रश्न विचारतेस म्हणून म्हटलं. आहेत कुठे ते? आणि तुम्ही म्हणजे चिन्मय भाऊजी असणार होते ना त्यांच्या बरोबर? मग सांग ना, बोल कुठे जाऊया? महाबळेश्वर. सॉरी, झाली आहे मला बहुतेक. अरे लवकर झाली यार, फक्त 2 पेग मध्ये. हा हा हर्ष, हा एक्सक्यूज मी, ऍक्च्युली काय डबल नशा आहे ना. म्हणजे? अरे ही तर नशा आहे, पण तू सुद्धा आहेस ना. आलो मी, आलो. टाकी रिकामी केल्याशिवाय परत भरणार कशी? एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. He's so sweet. तुला इथे यायची काय गरज होती प्रियांका? Thank God. तू बोलला शेवटी माझ्याशी. नाहीतर मगाशी महाबळेश्वरचा विषय काढल्यानंतर तोंडाला कुलूप लावल्यासारखा गप्प बसला होतास. पुन्हा जर तू तो विषय काढलास तर तर काय हो? माझंही शार्दूल सारखं काहीतरी. प्रियांका, काय इंटरेस्टिंग सिच्युएशन आहे ना हर्ष. धनाजीराव माने, त्यांचा तुझ्यावर इतका विश्वास, त्यांच्या मुलाचा तू मित्र. पण जर त्यांना कळलं की त्यांच्या मुलाचा मृत्यू निव्वळ अपघात नव्हता तर? शट अप. जस्ट शट अप. ओके, जस्ट शट. घाबरलास? You know what, हर्ष? एखाद्या लहान मुलाला अंधारात जर कुणी बॉक केलं ना तर त्याचा चेहरा कसा होईल तसा तुझा चेहरा झालाय आता. But trust me, Harsh, you are looking so cute. काय झालं? काय झालं? काय हसताय तुम्ही? मला पण घ्या ना वर्गात. काय जोक आहे? हर्षला विचार, त्याचाच जोक आहे. सांग ना हर्ष, काय झालं? कसलं जोक आहे? सांग. सांग ना बे. अरे सांग ना, खाऊन असे तोंडात लिंबू धरून राहिले तू.
मोठी लोकांनी जोक सांगते आम्हाला सांगू ना. काय जोक आहे सांग. कॅप्टन कॅप्टनचा जोक आहे. अरे सांग ना काय जोक आहे. चेक प्लीज. ए चेक काय चेक काय. अरे आता पार्टी सुरू झाली आहे. मला घरी जायला उशीर होतोय. काय मगाशी तूच सांगितलंस ना तुझ्या बायकोला उशीर होईल म्हणून. तू येतोयस का मी निघू. कम ऑन यार काहून असं करून राहिले तू भाईचाड. अरे आता आता आपली पार्टी सुरू झाली आहे. रंगाचं बेरंग करून राहतो तू. कम ऑन यार. अरे आज समा भी है सुरूर भी है और साथ भी है. आणि उद्या सकाळी माझं ऑफिस पण आहे. स्वतः निघूया. ओके. तू असं प्रेमाने बोलायला लागलास ना की आपल्याला ऐकायला लागतं. एनिवेज प्रियंका आज मी तुला इथे बोलवून आय एम सॉरी टू से No, 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 not at all. I had a rocking time. बट डोंट वरी आपण पुन्हा भेटूया. हां विल हॅव अ रॉक ऑफ द टाइम. Okay. या पण आपण दोघंच जण. हे अलार्मचा घड्या नाही पाहिजे. डन. मला चालेल. चालेल. आणि खूप गप्पा मारूया. आणि आता तर आपला पिकनिकचा प्लॅन पण ठरलाय. या महाबळेश्वरचा. या काय हर्ष. Anyway, I had a good time. It was a rocking party. What's it? ये मॅन. कॅप्टन. असावरी अगं काय 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 शोधतेस एवढं. ह्यांची एक फाईल हरवली. अरे बापरे हर्षची फाईल हरवली. हो आणि घरभर डोक्यावर घेतलं नाही अजून त्यांनी. तुम्ही बघितली का निळ्या रंगाची होती फाईल. नाही बाई आठवत नाही मला काही. शेवटची कुठे घेऊन बसला होता. इथे बेडरूममध्येच. त्यामुळं मग मी इथे सगळीकडे शोधत होते. अगं पण मग तू तिथे काय शोधतेस. कुणीतरी मुद्दाम ठेवल्याशिवाय तिथे कशी जाईल फाईल. तिला काय पंख फुटले होते की काय. नाही मी सगळीकडे शोधते. एक तीच जागा राहिली होती म्हणून मग तिकडेही बघत होते. बर तुझी शोध मोहीम आटपली की जेवायला ये खाली. मी सदूला पाना घ्यायला सांगते. हो आलेस मी 2 मिनिटात. तुम्ही पुढे व्हा. बर. अच्छा है. तेरा मॉल का डिझाईन बहुत अच्छा है. मला खूप आवडलं. नाही म्हणजे तुझा तो आर्किटेक्ट आहे ना तो दिसायला जरी बावळट असला ना तरी अक्कल आहे त्याला. मग काम कधी सुरू करणार. काम सुरूच आहे. नाही नाही तसं नाही म्हणजे भूमिपूजन वगैरे कधी करणार. बघू. धनाजीरावांशी बोलणी करून तारीख ठरवायची आहे. कोणशीला बसवायला कुठेतरी बडी असं मी बोलवायचं चाललंय. हां चला या लोकांचे कॉन्टॅक्ट आहेत रे. धनाजीरावांनी जॅक लावला ना तर सीएम साहेब सुद्धा येऊ शकतात. आणि ते जर आले ना तर अख्ख्या विदर्भात गवगवा होईल. हे बरोबर आहे. म्हणजे काम जरी 2 पैशांचं असलं ना तरी बोंबा बोंब 200 रुपयांची करता यायला पाहिजे. अरे अनेक माणसं ह्याच्यावरतीच जगतायत अनेक क्षेत्रांमध्ये. नाही नाही तुझं काम पण तसं भारी आहे. अंदाजे किती कोटींचा प्रोजेक्ट आहे रे हा. सोड रे पैशाचं काय बघतो तू आता. नाही 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 मला कळलं पाहिजे किती मोठा प्रोजेक्ट आहे. त्याच्यावरती आजची ऑर्डर ठरणार आहे. गप न झाल्या. नाही 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 होस्टची अवकात बघून ऑर्डर द्यावी नेहमी. तू होस्ट आहेस की नाही. साधारणतः किती छापणार आहेस या प्रोजेक्टमध्ये. हे बघ मी किती छापणार मला खरंच माहित नाही आता. पण प्रोजेक्ट किमान
25-30 कोटींचा आहे. ओ माय माय 25-30 कोटी. माझ्या मते आपलं हॉटेलच चुकलंय. चला निघूया इकडनं. इथे जवळपास कुठचं 5 स्टार हॉटेल आहे? अरे गप्रे, दे ना ऑर्डर दे ना. जाऊ रे 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊ. काय त्यात काय एवढं. आत्ता फक्त जी बोली कर. घसा तुझा फुरसतीत ओला करतो मी. मयेकर सर, तुमचा सगळ्या वर्गांवरचा पोर्शन पूर्ण झालाय? नाही गुरुजी. अहो खरं तर तरी तुम्ही 2 दिवस रजेवर होतात. गुरुजी मला अर्जंट बाहेर जावं लागलं. मी विचारू शकतो कुठं ते? गुरुजी तुम्ही माझ्यावर असा अविश्वास का दाखवताय? कारण तुम्ही तसे वागताय मयेकर. मयेकर सर, तुम्ही कसे वागता, कुठं जाता याच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण तुमच्या वागणुकीमुळे जर शाळेच्या प्रतिमेवर परिणाम होणार असेल तर ती गोष्ट मला गांभीर्याने घ्यायला हवी. काल गायधनी तुम्हाला भेटली असं कळलं गुरुजी. त्यांनी माझ्या विरुद्ध हो, तक्रार आली आहे. आणि ते मान्य करताना मला फारसा आनंद होतोय असं नाही. पण यावेळेस बऱ्याचशा तक्रारींशी मी सुद्धा सहमत आहे. तुम्ही शाळेत उशिरा येताय हे सत्य आहे. बऱ्याचशा वर्गांवर तुमचा पोर्शन मागे पडलाय हे सुद्धा सत्य आहे. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या तुमच्या बाबतीत तक्रारी आहेत हेही सत्य आहे. अस्मिता मॅडमच्या बाबतीत तुमचा हेतू कितीही निर्मळ आणि पवित्र असला तरी त्याचा तुमच्या दोघांच्या संसारावरती परिणाम झालाय आणि त्याचा परिणाम तुमच्या कामावर होतोय हे सुद्धा सत्यच आहे. नाही, माझे मुद्दे जर तुम्हाला खोडून काढायचे असतील तर तुम्ही बोलू शकता. नाही गुरुजी, मला काही बोलायचं नाही. मला हे सगळं मान्य आहे. शेवटची संधी देतोय मयेकर. लवकरात लवकर मूळ पदावर या, नाहीतर त्यानंतर जे काही घडेल ते थोपवून धरणं मलाही शक्य होणार नाही. लक्षात येते मी काय म्हणतोय ते? या आता. म्हणजे हे एक बरं आहे की धनाजीराव मानेंसारखी एक बडी आसामी, एक बिग शॉट तुझ्या मागे असल्यामुळे तुला तसं टेन्शन काही नाही आहे. म्हणजे तू फक्त कन्स्ट्रक्शन बघायचंस, बाकी पोलिसांपासून ते गव्हर्नमेंटपासून ते माफियांपर्यंत सगळं ते सांभाळणं. करेक्ट? धनाजी माने स्वतःच एक मोठा माफी आहे बाबा. म्हणजे त्यांचे सुद्धा इतर काही जोडधंदे आहेत का? नाही नाही नाही, तसं काही नाही. पण ताकद खूप आहे त्यांची. चला, ज्या माणसाच्या ऑफिसमधला शिपाई सुद्धा बाणेदारपणे वागतो ना, त्याची ताकद खरंच खूप मोठी असते. आणि धनाजी माने खूप लांबची गोष्ट झाली. त्यांच्या आसपास फिरणारे पेंदे सुद्धा खूप माजलेत चालले. एकंदरीत धनाजी मानेंचं कुठचं तरी काळं मांजर तुला आडवं केलेलं दिसतंय. काळं नाही, पांढरं. पांढरे, राजाराम पांढरे. आता हा कोण? म्हणायला वकील आहे धनाजीरावांचा, पण त्याला दत्तक मुलगा असल्यासारखा वागतो. अरे मग घेतला असेल त्याला दत्त. त्यांचा मुलगा शार्दूल ऍक्सिडेंटमध्ये गेला ना. सॅड यार, व्हेरी सॅड. काय झालं होतं रे तेव्हा? अरे सोड ना यार, तो विषय नको आत्ता. पांढरेबद्दल बोलतोय आपण. सालेच्या डोळ्यात एक्सरे. त्याचीच भीती वाटते मला. हे बघ, ज्याची भीती वाटते ना त्याला लगेच दत्तक घ्यायचं. म्हणजे तो आपल्या मांडीवर येऊन बसतो. म्हणजे मग भीती वाटे नशी होते. पांढरे नाही रे त्यातला. सारा नुसतं बाहेर जेवायला चला म्हटलं तरी येत नाही. हे बघ, घरच्या यातनं 2 अर्थ निघतात. एक तर त्याला खरंच भूक नाहीये, किंवा तो महा हावरट आहे. आणि भूक नसलेला माणूस मी आजपर्यंत तरी पाहिलेला नाही. म्हणजे कदाचित म्युझियममध्ये गेलो तर मला बघायला मिळेल, पण त्यामुळे दुसरा पर्यायच योग्य वाटतो, नाही का?
तू त्याला अजून पाहिलं नाहीस, भेटला नाहीस त्याला म्हणून. कम ऑन हर्षा, राजाराम पांढरे ह्या नावाच्या माणसाला तू इतकं टरकतोयस? तू हर्षवर्धन भोसले टरकतोय. अरे तू मनात आणलंस ना तर त्या राजाराम पांढरेला खिशात घेऊन अख्ख्या चंद्रपूरमध्ये फिरशील आणि त्याला पत्ता सुद्धा लागणार नाही. मी काय तुला आज ओळखतोय का? नाही ते झालंच रे, पण तरी पण केला होता अर्जुनाने. सोडा विषय सोडा, पांढऱ्याला विसरूया, आपण काहीतरी इंटरेस्टिंग विषयावर बोलूया. काय म्हणते तुझी ती फ्रेंड, युअर गर्लफ्रेंड प्रियांका? तर अजून ऑर्डर नाही आली. वेटर चला यार. चला आता आणखी नाही काही. बाबा ए नको नको, तू मला आल्यापासून इथे बसून ठेवलेस, मला कपडे पण बदलून दिले नाही. सो आता मी पकलोय, तू आता रात्रभर सुरू राहशील, मी जातो आता. नाही नाही, अरे जोक ऐकण्यात आणि कपडे बदलण्याचा काही संबंध नाही रे. शेवटचा जोक त्यांना सांग ना, मी शेवट ऐकून द्या. ऐक, आपला संत असतो ना, संता, तो त्याचा एक चायनीज मित्र असतो. तर संताला एके दिवशी ना एक असा फोन येतो. नेमका संताने त्याच्या बायकोला असं प्रेमाने असं उचलून घेतलेलं असतं आणि फोनवरती निरोप येतो की त्या चायनीज मित्राला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. धप आ, संताच्या हातून बायको पडते आणि संता धावत सुटतो हॉस्पिटलच्या दिशेने. धावतो 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 हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. डॉक्टरांना रिक्वेस्ट करतो की हा खूप जवळचा मित्र आहे माझा आणि मला तो शेवटच्या घटका मोजतोय, तर एकदा त्याला भेटायला द्या. डॉक्टर परमिशन देतात. तो चायनीज मित्र ICU मध्ये ॲडमिट असतो. तर संता ICUचा दरवाजा उघडून आतमध्ये जातो. असा ऑक्सिजनच्या नळ्या बिळ्या लावलेल्या आहेत. तसा त्या बेडवरती तो चायनीज मित्र झोपलाय, शेवटच्या घटका मोजतोय. आधीच त्यांचे डोळे बारीक, ते आणखीन बारीक झालेले असतात. आणि संता चालत 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 त्या बेडच्या जवळ जातो आणि मित्राकडे बघायला लागतो, त्या चायनीज मित्राकडे. चायनीज मित्र संताकडे बघतो आणि गळा दाटून येतो, भरून येतो आणि त्याला काहीतरी बोलायचं असतं. तो संताला जवळ बोलवतो आणि त्याच्या कानात काहीतरी सांगतो आणि चचतो. तो चायनीज मित्र मरतो. इथे संताला वाईट वाटायला लागतं की आपला जो चायनीज मित्र आहे, खूप जवळचा आहे, त्याने शेवटी जे काय तो जो बोलला ते फक्त मला माहिती आहे. मी त्याची ती शेवटची इच्छा असू शकते, तर ती आपल्याला पूर्ण करायला पाहिजे. पण तो बोललाय ते चायनीजमध्ये, ते आपल्याला कळणार कसं? कारण संताला चायनीज खाण्यापलीकडे काय चायनीज माहीत नसतं ना. मग आता काय करायचं? संता विमान पकडतो आणि चायनाला जातो. चायनात पोचतो. इकडे पोचतो, कोणाला विचारावं तर तेवढ्यात त्याला कळतं की हा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या माथ्यावरती एक गुरु बसलेले आहेत, बाबा, चायनीज गुरु बसलेले आहेत. त्यांना आपण विचारूया. म्हणून संता डोंगर चढून दऱ्या खोऱ्या नदी नाले पार करत माथ्यावरती पोचतो. तिकडे आपले बाबा बसलेले आहेत, ध्यानस्थ, दाढी बिडी अशी लांब अशी. हा त्यांना नमस्कार करतो, त्यांच्यासमोर बसतो आणि त्यांना म्हणतो की बाबा मला तुमची मदत हवी आहे. बाबा म्हणतात काय झालंय? संता सांगतो काय, माझा एक चायनीज मित्र होता जो मेला, पण तो मरताना शेवटचं वाक्य काहीतरी बोलला, ते फक्त मला माहिती आहे, पण मला त्याचा अर्थ माहीत नाही, तर तुम्ही प्लीज मला सांगाल का? बाबा म्हणतात काय त्या वाक्याचा अर्थ, काय वाक्य काय आहे? तर तो सांगतो बाबा, बाबा बोलतात ते असं क्या तर मग संता त्याला सांगतो की तो म्हणाला हू किचू स्टो चिपिंग पिंग पॉंग टिंग. बाबा वैतागतात. बाबा म्हणतात अरे या वाक्याचा अर्थ असा आहे की मूर्खा, तू माझ्या ऑक्सिजनच्या नळ्यांवर पाय देऊन उभा आहेस. एक मिनिट. हॅलो, हां बोलतोय. ओ माय गॉड, कधी झालंय? हां मग तुम्ही ॲडमिट करताय का त्यांना? हां हां तुम्ही ॲडमिट करा, मी पोचतोच. हो. काय झालं रे? काय झालं? बाबांचं BP अचानक शूटअप झालं, कोमामध्ये गेलेत ते. ओ माय गॉड. मला लगेच निघायला पाहिजे. ओके, तू पॅकिंग कर, मी फ्लाईट बुक करतो.
आय एम सॉरी, माझ्यामुळे तुमचा मूड गेला. अरे काय काहीतरीच काय बोलतोयस. जा तू सामान बांध. काही होणार नाहीये तुझ्या बाबांना.